पर्यंत मायक्रोफोनवरती ऐकला. पश्चिम महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचे चर्चेत असणारे समालोचक आणि नामवंत समालोचक किरण मस्कर सरांचा आवाज तुम्ही ऐकला. वळी आपण मॅच क्रमांक 9 कडे. एका बाजूला पंचायत समिती गट वाकुर्डे विपक्ष पंचायत समिती गट कामेरी असा रंगणारा हा सामना. नाणेफेकीचा कौल जिंकला होता टीम पंचायत समिती गट वाकुर्डे या टीमने गोलंदाजी करण्याचा निर्णय बॅटिंगसाठी आमंत्रित केलाय टीम पंचायत समिती गट कामेरी या टीमला. मॅचला सुरुवात पहिला बॉल समोरच्या बाजूला खेळलाय कव्हर्सला. एक धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळतीये सावध सुरुवात बॅटिंग करत असताना केलीये फलंदाज सूरज आणि त्यांच्या जोडीला संदीप या जोडीने. एका बाजूला गोलंदाजीच्या मार्गवरती जर तुम्ही पाहिलं ना, पहिलं षटक विनोद माने. गोलंदाजी करण्याची एक वेगळी शैली, क्रॉस अँगल हा गोलंदाजी मधला त्यांचा प्रभावशाली आहे. बॉलची फेकी केली आहे. लसित मलिंगा यांना तुम्ही पाहिलं असेल, गोलंदाजीची ऍक्शन शैली जर तुम्ही पाहिली तर अगदी त्या पद्धतीची आहे. बॉलला बाहेरून घेऊन येतात, एक अँगल तयार होतो आणि त्या अँगलने गोलंदाजी करतायत. राऊंड द विकेट आहे. राऊंड द विकेट हा एक आणखीन एक अँगल आहे. म्हणजे फलंदाजाला डबल अँगल विरुद्ध खेळायचं म्हणजे एक मोठा अँगल तयार होतोय गोलंदाजी करताना विनोद माने यांच्या गोलंदाजीमध्ये. एका बाजूला चला घाई करा, दोन्ही संघांना अधिकचा वेळ देता येणार नाही. 2 बॉलचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती आलेले आहे 2 धावा. प्रथम बॅटिंग करताना टीम पंचायत समिती गट कामेरी कुठपर्यंत मजल मारेल. हाय फटका कव्हर्सला आहे. गॅप शोधण्याचा प्रयत्न, परंतु 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आहे. आपण गोलंदाजी बद्दल चर्चा केली. विनोद माने यांचा भेदक मारा तुम्हाला बघायला मिळतोय. क्रॉस अँगलने गोलंदाजी, ज्या प्रकारे लसित मलिंगा यांचा उल्लेख आपण केला. उजव्या स्टिच्या बाहेरचा बॉल आणि किंबहुना हा बॉल आणि या बॉलची धाक हा डॉट आलाय. परंतु लसित मलिंगा यांच्या नावे एक रेकॉर्ड आहे, 4 बॉलच्या पाठीमागे 4 विकेट. एका बाजूला विनोद माने तयार होतील. आतापर्यंत टाकलेले बॉल आहेत तब्बल त्यांनी 4 धावा खर्च केलेला आहे फक्त. आता पंच सांगतील की डावीशी सोडून जाणारा बॉल आहे. व्हाईट बॉलची घोषणा या बॉलच्या पाठीमागे होतीये. धावफलकावरती आलेले आहेत 3 धावा. आतापर्यंत या ओव्हरमध्ये तब्बल 4 बॉलचा खेळ झालेला आहे. शेवटचे 2 बॉल शिल्लक. स्ट्रायकर एंडला फलंदाज सूरज तयार. सूरज यांना चांगलं चमकावं लागेल बॅटिंगमध्ये. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग फसलाय. पाठीमागच्या बाजूला संरक्षण आहे बॉलला देण्यासाठी आणि इथे पहा थोडीशी गडबड झाली आहे. चुकीला नाही माफी. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेंसाठी. सांगितलं की हा वाईट बॉल. एका बाजूला सुनील पाटील सर आहेत, MCA क्वालिफाईड कोल्हापूरचे पंच. एका बाजूला स्क्वेअर लेग पंच वैभव सर आहेत. अंतिम बॉल या षटकातला शेष आहे. या वेळेला बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. एक पाय पुढे काढला, एक पाय जागेवरती रोवला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, पण संपर्क होणं फार महत्वाचं आहे. एका षटकाचा खेळ संपलाय आणि एका षटकाच्या अंती धावफलकावरती धावा आलेल्या आहेत तब्बल 8. संवाद घडणं किती महत्वाचं आहे. ज्यावेळेस 2 व्यक्ती एकामेकासमोर येतात, संवाद घडतो, संभाषण होतं. इथेही बॅट आणि बॉलचा संवाद घडणं फार महत्वाचं आहे. त्याच वेळेस मात्र टीम पंचायत समिती गट कामेरी या टीमसाठी धावा येतील. ओव्हर नंबर 2 साठी आता टीम पंचायत समिती गट वाकुर्डे या टीम कडून अजय माने या नावाचा पर्याय निवडलेला आहे. ओव्हर नंबर 2 ऑलराऊंडर खेळाडू आहेत. षटक क्रमांक 2 चा कारभार सांभाळतील. एका बाजूला त्यांच्याकडे अनुभव चांगला आहे, बऱ्याचशा स्पर्धा त्यांनी चांगल्या प्रकारे खेळलेल्या आहेत. परंतु एका बाजूला संदीप ज्यांनी चांगला खेळ केला सकाळपासून, परंतु आज एक मोठा खेळ करावा लागेल. आतापर्यंत त्यांनी बॅटिंग केली 15 धावा 10 धावा, परंतु या मॅच मध्ये 25-30 प्लस धावसंख्या त्यांना वैयक्तिक उभी करावी लागेल. परंतु समोर आहेत अजय माने. ओव्हर नंबर 2 ला होते सुरुवात. पहिला बॉल बदल आली ते होतं, परंतु पंचांनी सांगितलं की हा वाईट बॉल आहे. थोडेसे पुढे गेले बॅटिंग करताना संदीप, पुन्हा पाठी आले आणि पाहिलं की बॉल डावीशी सोडून चाललाय, लगेच सोडून दिलाय. फलंदाज संदीप पुन्हा तयार होतील. एका बाजूला अजय माने
आता बॉल वळवलाय डीप मिड विकेट, सीमारेषेच्या दिशेने निघालाय, परंतु या बॉल वरती मोहर लागेल 2 धावांची. फटका चांगला होता, धावा 2 मिळतील, परंतु आत्मविश्वास द्विगुणित करणारा, मनोबल वाढवणारा हा फटका होता. कारण फटक्यामध्ये नजाकत होती, क्वालिटी होती, फक्त एक नैसर्गिक अडथळा तिकडे होता आणि अगदी त्या झाडाला जाऊन बॉल लागला आणि 2 धावा आल्या. आता समोर सी कॉर्नरच्या दिशेने बॉल निघालाय, परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये हा बॉल विसवलाय. विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला. पंचायत समिती गट टीम कामेरी या टीमला फलंदाज संदीप माघारी. आणि समालोचकांना 7 असे डीजे मास्टरची निश्चित प्रतीक दादा यांचं कौतुक करावं लागेल. चांगली गाणी आपल्या भेटीला त्यांनी पाठवलेली आहेत. गुलंदाज सय्यार. हा बॉल समोरच्या बाजूला, क्षेत्ररक्षक 2 आणि हा बॉल हाताला स्पर्श करून सरळ सीमारेषेच्या पलीकडे होईल फरार. मिळतोय चौकार. अ, 16 संस्कार आहेत आणि त्याच्यामधला एक महत्त्वाचा संस्कार म्हणजे लग्न. बॅकफुटचा पंच. त्या बॉलच्या पाठीमागे कोणतीही धाव नाहीये. हा आलाय तो डॉट बॉल, पण डॉट बॉल प्रेशर वाढवेल याच्यामध्ये दुमत नाहीये. परंतु एका बाजूला जर धावा आल्या ना तर वाकुर्डे टीमचं प्रेशर वाढेल आणि बऱ्याचशा संघांचं वाकुर्डे टीमवरती अवलंबून आहे. कारण वाकुर्डे टीम ज्या प्रकारे स्पर्धेमध्ये खेळला आहे त्यामुळे भरपूर अशा टीमा आहेत ज्या टीम पंचायत समिती गट कामेरीला सपोर्ट करत असतील. हे निश्चित आहे, कारण या संघावरती बाकीच्या संघांचं भवितव्य अवलंबून आहे. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती धावा आलेल्या आहेत तब्बल 17 धावा धावफलकावरती आतापर्यंत आलेल्या आहेत. 1 गडी बाद प्रथम बॅटिंग करताना पंचायत समिती गट कामेरी या टीमने बनवलेले आहेत. चला घाई करा. ओव्हर नंबर 3 कडे आपण वळूया. ओव्हर नंबर 2 साठी अमोल माने आलेले आहेत, परंतु आपण चर्चा करतोय ना धावफलकावरती तब्बल 17 धावा आतापर्यंत कुठून काढलेल्या आहेत. आणि या आकड्याबद्दल जेव्हा जेव्हा आपण क्रिकेटच्या परिभाषेमध्ये चर्चा करतो ना की 17 फेब्रुवारी 1982 या दिवशी मित्रांनो क्रिकेटमध्ये पहिला सामना खेळला गेला होता श्रीलंकेच्या संघाने. म्हणजे श्रीलंका संघ एक दिवसीय क्रिकेटमध्ये कधी आला तर 1982 साली आला. आणि 1974 साली भारतीय टीम त्या अगोदर आलीच होती, परंतु श्रीलंके संघाने पहिला सामना कुणाविरुद्ध खेळला तो संघ होता इंग्लंड. धावफलकावरती आहे 17 धावा आणि तो सामना होता मित्रांनो टेस्ट क्रिकेटचा. माफ करा, टेस्ट क्रिकेटमध्ये 1981 साली हा संघ आला आणि तो सामना होता वन डे क्रिकेटचा 1982 सालचा आणि ती तारीख होती 17 फेब्रुवारी. धावफलकावरती 17 धावा आणि इंग्लंड संघाने तो सामना 7 विकेटने जिंकला होता. ही महत्वाची माहिती. बॉलर तयार. अगुट टप्प्याचा बॉल हवेत आहे, परंतु क्षेत्ररक्षक जाऊन पोहोचू शकणार नाहीयेत. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा या बॉलच्या पाठीमागे सहजरित्या पूर्ण होत आहेत. एका बाजूला धावगती वाढवण्याचा प्रयत्न 19 वरती धावफलक जाऊन पोहोचले. सूरज नयन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. एका बाजूला अमोल ओव्हर नंबर 3 मध्ये आलेले आहेत. असं घमासान युद्ध रंगलेलं आहे आणि आज पंचायत समिती गट कामेरी या टीमला चांगला खेळ करावा लागेल. आमदार चषक 2024 मध्ये शेवट गोड करायचा आहे. काही आठवणी आपल्या सोबत चांगल्या घेऊन जायच्या आहेत, तर हा खेळ चांगला करावा लागेल. बॉलर अमोल तयार.
टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. हा निर्धाव बॉल आहे. वेग चांगला आहे अमोल यांच्याकडे. वेगाची दहाक तर तुम्हाला बघायला मिळते. भन्नाट वेगाने टाकलेला बॉल डॉट येतोय. परंतु एका बाजूला बॅटिंगमध्ये सूरज आहेत, क्षमता आहे. अनेक सामन्यांमध्ये प्रारंभिक जोडीमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. 9 बॉल खेळलेत, 8 बनवल्यात. फटका कव्हरच्या दिशेने निघालाय. क्षेत्ररक्षक 3 आणि अखेरच्या क्षणी हा झेल पकडला गेलाय. धक्का क्रमांक 2 टीम कामेरी या टीमला आणि रोहन माने यांनी पकडलाय तो झेल. तीन बॉलचा खेळ संपलेला आहे. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. एका बाजूला बॅटिंग मध्ये आता सोने आलेले आहेत. ऑलराऊंडर आहेत ते कामेरी या टीमचे. परंतु आज या परिस्थितीमध्ये कशा प्रकारचा खेळ करतील. पहिलाच बॉल, आक्रमण करण्याचा प्रयत्न. डीपला खेळाडू आहेत, बॉलवरती येतील. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. विकेट गेल्यात परंतु धावसंख्या आणि धावसंख्येची गती कमी नाहीये. किंबहुना धावसंख्या अगदी हळूहळू पुढे सरकतीये. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे आता धावफलकावरती. तब्बल 20 धावा 4 बॉलचा खेळ झालाय. शेवटचे अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. तुम्ही पाहताय, अनुभवताय आमदार चषक 2024. कार्यसम्राट आमदार श्री मानसिंगराव नाईक भाऊ यांच्या कार्याची गुणगौरव करणारी स्पर्धा तुम्ही आम्ही अनुभवतोय. गटवाईज स्पर्धा. फटका आडव्या बॅटचा समोरच्या बाजूला. क्षेत्ररक्षक येतील, झडप घालतील. बॉलची फेकी. आणखीन एक सिंगल धाव मिळते. पंचायत समितीचे जे गट आहेत त्या गट वाईज सामने तुम्हाला बघायला मिळत आहेत. बरेचसे गट या अगोदरही खेळले, आजही खेळत आहेत. उद्याही 5 संघ खेळणार आहेत. त्याच्यामुळे या स्पर्धेची रंगत आता वाढत चाललेली आहे. ज्यांना या मैदानापर्यंत येणं शक्य नाहीये ते ओमसाई एमटीसी या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा बघत आहेत. पंचांनी कळवलं की हा वाईट बॉल आहे, दिशा खराब आहे या बॉलची. अतिरिक्त धावेमध्ये भर पडेल, धावसंख्या पुढे जाईल. बॅटिंग मध्ये सोन्या नयन ही जोडी आहे. नयन बॅटिंग करतायत 3 बॉलच्या पाठीमागे 6. सोन्या नुकतेच आलेत 1 बॉलच्या पाठीमागे 1. आतापर्यंत 84 षटकार आणि 88 चौकार या स्पर्धेतला हा रेशो आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न परंतु अखेरच्या क्षणी प्रयत्नांना पुन्हा एकदा यश नाहीये. षटक क्रमांक 3चा खेळ संपला. 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती आलेले आहेत. 22 धावा 2 गडी बाद. आपण करूया पुढील टॉस अलाउन्स आणि विनंती करूया इथून पुढे 10वा सामना आपल्या समोर येईल. आणि हा सामना आहे ओमसाई शिराळा विपक्ष पंचायत समिती गट कंदूर. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस साठी यायचं आहे. हा नाणेफेकीच्या कौलचा आपल्यासाठी आवाज आहे. यानंतरचा 10वा सामना आपल्या समोर येईल. ओमसाई शिराळा विपक्ष पंचायत समिती गट कंदूर असा होणारा पुढील सामना आहे. 22 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अंतिम षटक हाताळण्यासाठी स्लॉग ओव्हरचं अंतिम षटक हे फार महत्वाचं असतं. कारण अंतिम षटक म्हटलं की फलंदाज आक्रमण करतात आणि मार जोड तोड फोडीच्या या षटकामध्ये रोहन माने पहा अजय माने यांचे सुपुत्र गोलंदाजी करतायत. पिता पुत्राची जोडी आणि हा बॉल यष्ट्यांचा वेध घेतोय. उजवी यष्टी वाकवलीये रोहन माने यांनी. फलंदाज क्लीन बोल्ड त्रिफळाची. रोहन माने यांची बॉलची कमाल. उजवी यष्टी वाकवलीये. आणखीन एक धक्का दिलाय. भन्नाट वेग बॉल यष्ट्यांचा वेध घेतोय. टप्पा पडल्यानंतर पहा बॉल यष्ट्यांचा वेध घेतोय आणि काय यष्टी वाकवली आहे. साइड अँगल ओमसाई एमटीसीचं एक चांगलं प्रसारण. साइड कॅमेरामॅन प्रसन्न आहेत, समोर नीरज आहेत आणि किंबहुना ऑपरेटर अक्षय शेठ म्हात्रे स्वतः. बॅटची आतली कडा. कोणतीही धाव या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाही. अंतिम षटक आपण चर्चा करतो नाही की मारझोड तोडफोडीचं षटक आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या प्रकारचा कधी प्रत्यय आला नाही की पिता पुत्राची जोडी एका मॅच मध्ये एकत्र खेळली आहे. परंतु टेनिस बॉल क्रिकेटमध्ये याचा प्रत्यय अनेक वेळा आलाय आणि त्याच्यातला एक सामना.
फटका कव्हरचला आहे, चांगला फटका आहे, नजाकत आहे, परंतु फटका एकच धाव मिळवून देईल. पहा एखादा बॉल तुमच्या बॅटच्या मधोमध येतो ना, त्यावेळेस त्या फलंदाजाचं मनोबल हे वाढतं, परंतु मनोबल वाढवणारा फटका आहे, परंतु इकडे धावफलक वाढणं महत्त्वाचं आहे. या गोष्टींचा विचार करावा लागेल, परिणामांची जाणीव लक्षात ठेवावी लागेल टीम पंचायत समिती गट कामेरी या टीमला, आणि त्याप्रमाणे कृती करणं फार महत्त्वाचं आहे. या षटकातील 3च बॉल शिल्लक आहेत. बरंचसं काही आता पंचायत समिती गट वाकुर्डे या टीमवरती अवलंबून आहे. अवलंबून कोणकोणत्या संघांचा आहे? देववाडी या संघ त्याच्यामध्ये आहे. कंदूर टीमचं देखील भवितव्य अवलंबून भरपूर काही राहणार आहे, कारण त्यांनी देखील 2 सामने जिंकलेले आहेत. ओमसाई देखील पुढचा सामना जिंकला तर तेही 2 जिंकणारा संघ ठरेल, परंतु बॅकफुटचा पंच आहे आणि हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे धावसंख्या वाढवणारा लेट आहे, लेकिन दुरुस्त आहे षटकार. दोन बॉल ज्या प्रकारे टीम पंचायत समिती गट कामेरी आणि सोन्या यांनी खेळलेत ना, जबरदस्त. रोहन माने यांच्यावरती भीषण हल्ला चढवला, 8व्या बॅटचा अप्रतिम टोला सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धावेंचा बोलबाला. टॉस करत आहोत आपण. चला टॉस साठी या ओमसाई शिराळा विपक्ष कंदूर पंचायत समिती गट आपल्यामध्ये टॉस होता आहे. 10वा सामना आपल्या समोर येईल आणि या सामन्याचा करूया टॉस. टार्गेट आहे या सामन्यामध्ये 34 धावांचं लक्ष आहे दोन्ही संघ. आपण या सूचनेकडे लक्ष द्या. 34 धावांचं लक्ष आहे सत्र क्रमांक 2 मध्ये. विश्वास साखर कारखान्याचे विद्यमान संचालक सन्माननीय आदरणीय यशवंतराव निकम बापू, मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आम्ही या मॅचचा टॉस घेतोय. बापू, आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेत आहोत. दोन्ही कॅप्टन्स या, बोथ द कॅप्टन्स, आम्ही तिथेच टॉस घेतोय, अगदी जिथे व्यासपीठावरती. येस कॅप्टन्स, बोथ द टीम्स. कंदूर टीम या, लगेच थोडंसं धावत या. कंदूर टीम या. टॉस करूयात आपण, इम्पॉर्टंट टॉस दोन्ही टीमचा. येस कॅप्टन या, बोथ दी कॅप्टन. कॉल कोण मागणार आहे? येस कंदूर टीम टॉस मागणार आहे. येस आपण उडवून टाका. काटा कॉल आहे आणि हा छापाचे. टॉस जिंकलाय ओमसाई शिराळा, टॉस जिंकलाय, महत्वाचा निर्णय. क्षेत्ररक्षण जास्त वेळ घेणार नाहीये. दोन्ही टीम्सला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल दी बेस्ट.
भाऊ मी विनंती करेल आपण विराजमान झाला तरी चालेल, मात्र ही स्पर्धा भाऊ कशी वाटते, काय बोलाल? 2 शब्द. आमदार चषक, तालुका एकत्र आला, गावकरी एकत्र आला, 3 दिवस प्रत्येकजण झाडाखाली बसतोय, भाजी भाकरी खाऊन माणुसकीच्या गप्पा, मस्तपैकी कामधंदा व्यवसाय सगळं बाजूला ठेवलंय, आपली माणसं मोठी होत चाललेत. कसं वाटतं आमदार चषक भाऊ? नंबर वाटते. आवडली ही स्पर्धा? आवडली. प्रत्येक वर्षी अशी स्पर्धा व्हावी, होत जावे, प्रत्येक वर्षी होत जावे. थँक्यू सो मच, मनापासून आभार. मी विनंती करेल भाऊ आपण विराजमान होऊन घ्यायचं व्यासपीठावरती. त्याचबरोबर अमीर भैया मुलानी यांचे आगमन आहे, त्यांचंही आमदार चषक 2024च्या वतीने शब्द सुमनाने सहर्ष सहर्ष स्वागत. त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा, आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. आदरणीय अमीर भैया मुलानी यांचं आगमन झालेलं आहे. क्रिकेटवरती प्रेम करणारे व्यक्तिमत्व, आमदार चषक 2024च्या वतीने आपण त्यांचंही शब्द सुमनाने स्वागत करूया आणि वळूया सत्र क्रमांक 2 कडे, जिथे आता लक्ष आहे 34 धावांचं आणि येणारी बॉल आहे 24. एका बाजूला पहिला डाव आपण पाहिला आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना आपण पंचायत समिती गट टीम कामेरी या टीमला पाहिलं. आता पंचायत समिती गट वाखुर्डे या टीमची बॅटिंग आहे. चला, दोन्ही संघांना विनंती आहे की आपण अधिकचा वेळ आता न घेता सामना सुरू करा. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती आदरणीय अमीर भैया मुलानी साहेब या ठिकाणी आहेत. क्रिकेटवरती प्रेम करणारे व्यक्तिमत्व आणि आवर्जून या स्पर्धेला भेट देण्यासाठी ते मुख्य व्यासपीठावरती आलेले आहेत. आणि निश्चित उद्या त्यांचा कोकरूड संघ याच मैदानावरती खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल. उद्याचा तोही गट आपण अनाउन्स करूया. उद्या कोणकोणते सामने होणार आहेत त्याची चर्चा आता आपण रंगवूया. इथून पुढे आणखीन एक सामना, परंतु या सामन्यावरती भरपूर काय अवलंबून आहे. उद्या जर आपण चर्चा केली ना, उद्याचा दिवस या स्पर्धेचा जो आहे तो 4था आहे आणि उद्याचा वार आहे बुधवार. पहिला सामना नागभूमी शिराळा, पंचायत समिती गट सागाव, पंचायत समिती गट पाचुंबरी, पंचायत समिती गट कासेगाव, पंचायत समिती गट कोकरूड, हे 5 संघ उद्या खेळणार आहेत. परंतु मैदानाच्या आतमध्ये वळूया आणि पाहूया 34 धावा 24 बॉल. बागों में फूलते फूल, इस फूल के बनते गुलदस्ते. पी जी हाँ दोस्तों, इस कमेंटेटर की तरफ से आपको प्यार भरा नमस्ते. मैदानाच्या आतमध्ये बसले प्रेक्षक स्क्वेअर लेगला आपण मैदानाच्या थोडंसं बाहेर बसा. आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय आहे. आपण सहकार्य करा. आतापर्यंत आपण चांगलं सहकार्य केलंय, कारण तिकडे बाउंड्री लाईन आहे. बॉलर तयार, पहिला बॉल आणि हा बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक 3, झेल होईल का? हो, पहिल्या बॉलच्या पाठीमागे पहिल्या विकेटचं पतन. जल्लोष पंचायत समिती गट आता कामेरी करतोय आणि पहिल्याच बॉलवरती मोठी विकेट. नंतर एकच टीम नाही, सगळ्या पॅव्हेलियन मधून एन्जॉय झाला. म्हणजे सगळे टीम सध्या वाट बघतात की आम्हाला पण एक संधी भेटून दे, आम्हाला पण चान्स. आणि अप्रतिम मॅच. त्याचबरोबर दमदार आमदार, लोकप्रिय आमदार सन्माननीय आदरणीय मानसिंगराव नाईक भाऊ यांचे स्वीय सहाय्यक अधिकारी सन्माननीय आदरणीय विश्वासजी महिन साहेब यांची देखील महत्वाची उपस्थिती या स्पर्धेला लाभली. दादा मी विनंती करेल, आपलं देखील मनापासून अधिक स्वागत. वेळेतला वेळ काढून आपण उपस्थित राहून या स्पर्धेची शोभा वाढवलीत. मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आणि या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. आपलं मनापासून अधिक स्वागत. आमदार चषक 2024च्या या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. बॉल क्रमांक 2 प्रगतीपथावरती. कॉन्सन्ट्रेशन हा खेळाचा भाग आहे आणि पहिल्या विकेटचं पतन झालेलं आहे. हा मोठा धक्का आहे आणि बऱ्याचशा संघांचं भवितव्य अवलंबून आहे पंचायत समिती गट कामेरी या संघावरती. आणि या टीमने सुरुवात जबरदस्त केली आहे. पहिल्याच बॉलच्या पाठीमागे धक्का दिलाय. संदीप पुन्हा तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न अगदी हळवार पद्धतीने खेळलाय. स्ट्रायकर एंडला फेक. संधी आहे का आणखीन एका विकेटची? आता तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवलाय.
आता उत्कंठा शिगेला पोहोचली, मैदानाच्या बाहेर जल्लोष वाढू लागलाय, कारण हे दोन धक्के परवडणारे नाहीयेत पंचायत समिती गट वाकुर्डे या टीमला. आता ओमसाई एमटीसी या वाहिनीची मदत घेतली जाईल आणि प्रत्यक्षात पाहणी केली जाईल की फलंदाज पोहोचलेत का. हळवार पद्धतीने खेळलेला बॉल, परंतु ज्या प्रकारे फेक केली आहे आणि इथे प्रत्यक्षात ओमसाई एमटीसी या वाहिनीची मदत घेऊन निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. आणि फलंदाज OUT आउट. होती, बऱ्याचशा जणांनी श्वास रोखून धरला होता, कारण विकेट देखील तितकीच महत्वाची होती. आता या मॅच ची रंगत वाढत चालली आहे, चुरस वाढली आहे, कारण ज्या संघाने लागोपाठचे 3 सामने जिंकले होते, ज्या संघाने अनेक संघांना मात दिली आहे, अशा संघातील 2 स्ट्रायकर फलंदाजांना माघारी पाठवलंय. एका बाजूला आता अमोल, एका बाजूला अभिजित. संदीप 2 बॉल 2 विकेट. माफ करा, बॅटिंग साठी अजय आणि अभिजित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. जमेची बाजू ही आहे की अजय माने एका बाजूला आहेत, परंतु अजूनही सामना संपला नाहीये. संदीप यांनी 2 विकेट टिपल्यात, एकही धाव फलकावरती नाहीये. बॉलर तयार, पायांना बॉल जाऊन भेटतोय, कोणती धाव नाहीये. एका बाजूला समुद्राच्या लाटांप्रमाणे गोलंदाजी सुरू आहे. त्याचबरोबर ज्या आमचे मान्यवर जो एंट्री गेट आहेत त्या ठिकाणी आहेत, त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा आणि स्पर्धेचा आपण आनंद घ्या. आमदार चषक 2024 मध्ये आपलं शब्द सुमनाने सहर्ष स्वागत आहे. 3 बॉलचा खेळ संपला, एकही धाव नाहीये. संदीप एका वेगळ्याच रंगात बघायला मिळतात गोलंदाजी करताना. हा बॉल हवेत खेळाय, क्षेत्ररक्षक धावताय, झेल होईल का, परंतु अंदाज चुकला झेल घेण्याचा. एक सिंगल धाव, पहिली धाव फलकावरती आली आहे खरी. 4 बॉल आणि 4 बॉलच्या पाठीमागे 1 धाव आली आहे. 34 धावांचं लक्ष्य आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करताना फक्त एकच धाव आली आहे. आता अजूनही या ओव्हर मध्ये 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि बॅटिंग मध्ये जर तुम्ही पाहिलं ना तर अजय माने आज कशा प्रकारचा खेळ करतील आणि अजय माने यांच्यावरती भरपूर काय अवलंबून आहे. ही जी विकेट आहे ना, या विकेट भोवती हा सामना फिरणार आहे. बॅट पंचांगडे मागितली येतात. उत्साह, विश्वास या सर्व गोष्टी बघाव्या लागतील आणि विश्वास कमी, हेच पंचांनी हेरलं. आलाय तो डॉट. दर सबके एक जैसे है मगर हौसले सबके अलग अलग है. कोई हताश होके बिखर जाता है तो कोई संघर्ष करके निखर जाता है. शेवटचा बॉल, एकच धाव आली आहे. अजय माने धावांसाठी झगडतायत. अंतिम बॉल, संदीप तयार. आमदार चषकाची रंगत आहे. हा जो बॉल आहे त्या बॉलची दहाकता. संदीप यांचा बॉल, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. धाव फलकावरती फक्त एकच धाव आली आहे. शेवटचा बॉल शेष, षटक क्रमांक 1 मध्ये. आणि शेवटच्या बॉल वरती पंचांगडे मागितले जात. एका षटकाचा संपलाय खेळ. धाव फलकावरती आलेले आहेत धाव 1. 18 बॉल 33 ची गरज. आलेल्या सर्व मान्यवरांचं मनापासून अधिक स्वागत करतो. दूध संघाचे संचालक सन्माननीय आदरणीय मानसिंगजी पाटील साहेब, त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय रामदासजी गुरव साहेब, त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय संजयजी पाटील साहेब, या सर्व मान्यवरांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. आमदार चषक 2024 या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम आणि सुस्वागतम. आता येणारे 18 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहे 33 धावा. कहते कुछ बनता नहीं कुछ करना पड़ता है. सारे मुश्किलों को अड़कर अपने जिद पर अड़ना पड़ता है.
इतना आसान नहीं, सपनों का हकीकत हो जाना, इसके लिए कभी खुद से तो कभी दुनिया से लढना पड़ता है. येणारे बॉल शिल्लक आहेत तुमच्याकडे. 18 आणि विजयासाठी बनवायचे आहेत 23 धावा. एका बाजूला बॅटिंग मध्ये अभिजित तयार होतील, एका बाजूला ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलर नेम प्लीज शशिकांत ओव्हर नंबर 2 साठी आलेले आहेत. ओव्हर नंबर 2 चा कारभार. एका बाजूला अभिजित तयार, 18 ते 30 चा थरार. हा बॉल बॅटची कडा, प्रत्येक बॉल आशा पल्लवित करतोय. प्रत्येक जण डोक्यावरती हात ठेवतोय, प्रत्येक जण आवर्जून हा सामना बघतोय, कारण हा सामना भवितव्य ठरवणारा सामना आहे. कोणते संघ पुढे जातील, पुढचे सामने खेळायला मिळतील का, किंबहुना काही संघांचा प्रवास संपेल. दुसरी धाव आली आहे खरी. एका बाजूला अजूनही 5 बॉल टाकायचे आहेत. शशिकांत पुन्हा तयार, राईट आर्म राऊंड द विकेट. अजय माने यांचा 8व्या बॅटचा टोला. क्षेत्ररक्षक आहेत, बॉलवरती झडप घालतील. बॉलची फेकी केली आहे, एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. संयम ठेवला दोन्ही फलंदाजांनी, आणि हो संयम ठेवावा लागेल, कारण महत्वाची मॅच आहे आणि महत्वाच्या मॅच मध्ये चांगला खेळ करावा लागेल. वाकुर्डे एका बाजूला कामेरी असा रंगणारा पंचायत गटाचा सामना. बॅकफुटचा पंच क्षेत्ररक्षक आहे डीप कव्हरला. वेगाने येत आहेत, एकही चुकी आता कोणता संघ करणार नाहीये, कारण त्यांना देखील माहिती आहे की एखादी चुकी पराभवाचं कारण देखील ठरू शकते. धावफलक हळूहळू पुढे सरकलाय, 4 वरती जाऊन पोहोचलाय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या ओव्हरमध्ये अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. एका बाजूला अजय माने, एका बाजूला अभिजित, एका बाजूला शशिकांत. बॉल क्रमांक 4 प्रगतीपथावरती. ज्या प्रकारे या मॅच मध्ये पंचायत समिती गट कामेरी हा संघ खेळलाय, ज्या प्रकारे या स्पर्धेमध्ये पंचायत समिती गट वाकुर्डे संघ खेळलाय, आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी. शेवटचे 3 बॉल, प्रत्येक बॉल हृदयाची धडधड वाढवतोय. पाठीराखे श्वास रोखून धरतायत, परंतु पाठीराखे देखील व्याकुळ आहेत विजयासाठी. पायाला भेदणारा बॉल, कमी गतीचे बॉल आहेत, आणि या बॉलचा बोलबाला सुरू झालाय. हा डॉट आलाय आणि किंबहुना एक सिंगल धाव आलेली आहे. 4 बॉलचा खेळ झालाय. धावफलकावरती धाव आलेले आहेत तब्बल 5. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 34 धावांचे लक्ष. शेवटचे या षटकातील 2 बॉल. स्ट्रायकर एंडला अभिजित तयार. रिक्वायर्ड रन रेट 12.43 चा. हा बॉल मिड विकेटला खेळलाय, झेल होईल का, आणि मोठा कॅच, अप्रतिम, लाजवाब, सुरेख कॅचेस विन द मॅचेस. आणि पुन्हा एकदा या आमदार चषकामध्ये जॉन्टी रोड अवतरलेले आहेत. या स्पर्धेची खासियत काय आहे, जज्बा सीने में सर उठता है ना, वो खेल खेल कहाँ रह जाता है, एक जुनून बन जाता. आणि काय झेल पकडला यार, अप्रतिम, लाजवाब झेल पकडलाय. सूर मारला, एका हातामध्ये हा झेल पकडलाय. जबरदस्त कॅच, सूर मारला, डाईव्ह केलं, झोकून दिलं संघासाठी. आणि ही किती महत्वाची विकेट होती. अभिजित यांची प्रत्येक जण जाणतोय. आता 5 या आकड्यावरती 3रा धक्का लागलाय. आता बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये सागर थोरात आलेले आहेत. एका बाजूला 5 वरती 3 अशी दायनीय अवस्था आहे. बिकट परिस्थितीमध्ये आता चांगला खेळ करावा लागेल. एका बाजूला शशिकांत यांना शेवटचा बॉल टाकायचा आहे. प्रत्येक जण पंचायत समिती गट कामेरी या संघाला सपोर्ट करत असेल. का करू नये, कारण त्या बाकीच्या संघांचं या संघावरती अवलंबून आहे. यावेळेला उजव्या स्टिचच्या बाहेरचा कमी गतीचा बॉल. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती आलेल्या आहेत 34 धावा. येणारे 5 आल्यात, माफ करा, 34 धावांचं लक्ष आहे. येणारे 12 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहेत 12 बॉल मध्ये 29 धावांचं लक्ष. आम्ही बघत होतो तुमच्या सर्वांचं लक्ष त्या मॅच वरती आहे का. 12 बॉल 29 धावांचं लक्ष, असं घमासान युद्ध आहे. आणि या मॅचची रंगत वाढत चालली आहे.
प्रेक्षकांनी ही मॅच आता डोक्यावरती घेतली आहे, कारण प्रत्येकाला आवर्जून हा सामना बघायचा आहे. क्रिकेटचा हा असाच खेळ आहे ना, जो तुम्हा आम्हाला वेळ लागतो. मान्यवरांचं मनापासून अधिक स्वागत करतो आमच्या दूध संघाचे संचालक सन्माननीय आदरणीय मानसिंगजी पाटील साहेब, त्याचबरोबर आमचे आदरणीय दाजी, त्याचबरोबर आमचे सन्माननीय आदरणीय रामदासजी गुरव साहेब, त्याचबरोबर आमचे सन्माननीय आदरणीय संजयजी पाटील साहेब, इतर संपूर्ण मान्यवर सर्वांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. अर्थातच आमदार चषक 2024च्या या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये सध्या स्क्रीनवरती आपण पहिले नुकतंच ओमसा MTC ने ड्रोन व्ह्यू दाखवला, तो नुकताच आमदार चषक 2024चा आपण पाहिलात. आता एका बाजूला 12 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या आहेत 29 धावा. या प्रकारचं समीकरण शिल्लक राहिलेलं आहे. कोणता संघ बाजी मारेल, काय इकडचे तिकडे आकडे होतील, प्रयत्नांची उंची कोणाची मोठी असेल, आज कोणत्या संघाचं खेळाचं सादरीकरण चांगलं असेल, कारण 12 बॉल विजयासाठी बनवायच्या 29 धावा. बरसात से मुलाकात यूं ही नहीं होती, धरती को धूप से जलना पड़ता है और शौहरत के शिखर पर चढ़ने के लिए कभी घुटनों के बल भी चलना पड़ता है. आणि आज तो चांगला खेळ करावा लागेल. जिंकण्याची मजा तेव्हाच आहे ज्यावेळेस सर्वजण आतुरतेने पराभवाची वाट बघतात, परंतु आज कोणता संघ जिंकेल. ओव्हर नंबर 3 मध्ये तुमचा एक्स्ट्रावा खेळाडू नाहीयेच आहे कानेरी टीमचा. सोन्या यांनी दुसरं षटक टाकलं. आपण करेक्शन करूया. आता क्रमांक 3च्या षटकासाठी आलेले आहे शशिकांत. आडबा बॅटने खेळलेला फटका, शॉर्ट स्क्वेअर लेग, बॉलची फेकी. पुन्हा एकदा अशा पल्लवी झाल्या होत्या, परंतु या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव आली आहे. आता येणारे बॉल 11 विजयासाठी बनवायचे आहेत 28 धावा. 11 बॉल 28चं लक्ष आहे. एका बाजूला बॅटिंग मध्ये सागर थोरात, तर एका बाजूला बॅटिंग मध्ये आहेत अजय माने. 11 बॉल 28चा थरार. हा बॉल हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, आणखीन एका विकेटचं पतन. सूरज, ज्यांनी या अगोदर देखील डायव्ह करून झेल पकडला होता, त्यांनीच हा झेल पकडलाय. 6 वरती 4 अशी स्थिती आहे. येणाऱ्या फलंदाजासमोर बऱ्याचशा अडचणी आणि संकटाच्या पेचामधून संघाला बाहेर काढायचं आहे. एका बाजूला गोलंदाजीचा काय बोलबाला राहिला, संदीप, सोन्या, शशिकांत, परंतु एका बाजूला मोठी उमेद आहे अजय माने, हेही विसरून चालणार नाही. कठीण समय में सबसे बड़ा सहारा उम्मीद होती है आणि त्याच उमेदीवरती हा सामना अवलंबून आहे. आता बॉल शिल्लक आहेत 4. इथून पुढे म्हणजे येणारे 10 बॉल आणि विजयासाठी इथून पुढे बनवायच्या आहेत धावा 28. 10-28चा थरार. गोलंदाज शशिकांत तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट. हा बॉल आडबा बॅटने खेळलाय, एक सिंगल धाव मिळेल. स्ट्राइक अजय माने यांच्याकडे दिलेला आहे आणि वाकुर्डे या टीमच्या दृष्टीने अजय माने यांच्याकडे जेवढा वेळ स्ट्राइक राहील तेवढा वेळेस मात्र त्यांच्या संघासाठी त्यांची बॅटिंग लाभदायक राहील. परंतु एका बाजूला पंचायत समिती गट कामेरी या टीमला या विकेटसाठी जाळं विणावं लागेल. हीच ती महत्वाची विकेट. बॉलर शशिकांत तयार. ओव्हर पिच बॉल. धावा आता यायला सुरुवात झाली आहे का, तर नाही. सिंगल धावा फक्त येत आहेत, मोठे फटके येत नाहीयेत. झगडावं लागतंय, परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही. मॅच आता हेलकावे देते, कधी इकडे तर कधी तिकडे. धावफलकावरती पुन्हा एकदा जाऊया. धावफलकावरती आलेले आहेत 8 धावा 4 गडी बाद, म्हणजे आता 8 बॉल 26 ची गरज. 8 बॉल 26 धावांची गरज आहे. तू चल तो सही मंजिल मिलेगी, तू कुछ कर तो सही राह मिलेगी.
ऑन साईडला क्षेत्ररक्षक वेगाने जातील. संघर्षाचा चौकार. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. जिंदगी के उस मोड़ पे खड़ा हूं ना जहां जिंदगी हराना चाहती है लेकिन मैं लढना चाहता हूं. आलाय तो चौकार. धाब्यावरती फलंदाज धावचित आहेत की नाही आहेत याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. अजूनही सामन्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी शिल्लक आहेत. सामना संपलेला नाहीये. निश्चित निर्णय पेंडिंग आहे. तुम्ही पाहताय अनुभवताय आमदार चषक 2024 आजचा या स्पर्धेतला तिसरा दिवस. निर्णय पेंडिंग आहे. ओमसाई एमटीसी या वाहिनीची आपण मदत घेत आहोत. पडताळणी करत आहोत या धावेची आणि किंबहुना या बॉलच्या पाठीमागे काय घडलंय झूमिंग करून आपण बघत आहोत. झूम केलंय. प्रत्यक्षात जे बारकावे आहेत ते हेरले जातील आणि त्यानंतर निर्णय आपल्यापर्यंत येईल. पंचांना विनंती आहे की आपण पाहणी करा कारण हा जो निर्णय आहे ना तो फार महत्वाचा आहे आणि आपण पंचांना विनंती करूया की आपण त्याची पाहणी करा. खेळ थांबलेला आहे परंतु आपण चर्चा करतो या सामन्याबद्दल. एक रंगतदार अवस्थेमध्ये जाऊन पोहोचलेला सामना आज आपण पाहतो. याची देई याची डोळा. आणि निर्णय आमच्यापर्यंत आलेला आहे आणि हा निर्णय आहे फलंदाज आउट. धावचीच्या स्वरूपामध्ये माघारी येत आहेत.
त्यासाठी बनवायच्या आहेत 12 धावा. माफ करा, 6 बॉलच्या पाठीमागे 22 बनवायच्या आहेत. असं विश्लेषण आपण करूया. मॅच एवढी हाय व्होल्टेज आहे, सर्वच गोष्टीकडे काळजीपूर्वक लक्ष ठेवावं लागतंय. स्कोर बोर्ड बद्दल क्षमस्व, परंतु पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये वळूया. 6 बॉल 22चा थरार आहे. एका बाजूला मोठी उमेद आपण चर्चा करतोय ना की अजय माने, तर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी अमोल माने, तर ओव्हर नंबर 4 साठी महत्वाचं षटक घेऊन रोहित आलेले आहेत. अंतिम षटक आपल्या नावी घेऊन 6 बॉल 22चा थरार. पहिला बॉल आणि कमी गतीचा बॉल, फलंदाजाने क्रीज सोडलंय, त्याच्यामुळे आता एकाला माघारी यावं लागेल हे निश्चित आहे. आणि पहा जल्लोष, या बॉलच्या पाठीमागे विकेटचं पतन, राईट आर्म लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. आणि त्यानंतर पंचांगणे दाद मागितले आणि फलंदाजाने क्रीज सोडलं. 5 बॉल 22 ची गरज. आता मैदानाच्या आतमध्ये रोहित पावणे बॅटिंग साठी आलेले आहेत. 5 बॉल 22 ची गरज. घायल तो या हर परिंदा है लेकिन जो फिर से उड़ सका वही जिंदा है. फुल टॉस बॉल कन्वर्ट करू शकतील का? झेल निसटलाय आणि अखेरकार स्ट्राइक आता अजय माने यांच्या हाती आलेला आहे. भरपूर काही गोष्टी अजय माने यांच्यावर, अजय माने यांच्याकडे आलेला आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत आता 4 आणि स्ट्रायकर एंडला अजय माने तयार. आणि पंचांगणे हो, मोठी उमेद माघारी येते. अजय माने देखील परतीच्या दिशेला. तर तो संघ असेल कंदूर. एका बाजूला आता येणारे बॉल शिल्लक आहेत तुमच्याकडे 3 आणि इथून पुढे विजयासाठी बनवायचे आहेत 21 धावा. 4 बॉल 21 धावा शक्य होतं. अजय माने होते तोपर्यंत सामना शक्य होता, परंतु आता 3 बॉल 21. प्रयत्नवादी संघात नशीबवादी होईल. ज्या संघाने सकाळपासून विजयाचा सपाटा लावला होता ना, तो त्याच संघाला विजयासाठी 3 बॉलच्या पाठीमागे 21 बनवायचे आहेत. परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे जो अनिश्चिततेने भरलेला आहे. आणि पायांवरती असणारा बॉल, या बॉलच्या पाठीमागे मिळेल का कोणती धाव? तर हो, एकच धाव मिळाले. आता विजयासाठी 2 बॉल 20 धावांची गरज. उत्कंठा वाढवणारा सामना होता. अँटी क्लायमॅक्स. 2 बॉल 20. आता कंदूर टीमला मॅच जिंकायची. आता कंदूरला जिंकायचे, नाहीतर होम साइड जिंकले की मग हे जिंकते ना, वाकडीवर जाते कंदूर हारली. आणि हा बॉल अखेर खेळलाय सी कॉर्नरला. एक सिंगल धाव मिळेल. एका बाजूला आज अतुलनीय खेळ करणं फार महत्वाचं होतं पंचायत समिती गट वाकुर्डी या टीमला, आणि किंबहुना 34 धावांचा पाठलाग करताना फक्त 15च बनवलेले आहेत. 1 बॉल 19 धावांची गरज आहे. एका बाजूला शेवट गोड करण्याचा प्रयत्न पंचायत समिती गट कामेरी या टीमने केला आणि अखेर आमदार चषकातला पंचायत समिती गट कामेरी या टीमने शेवटचा सामना जिंकला आणि शेवट गोड केला. मित्रांनो, या टीमचा परफॉर्मन्स आवडला असेल ना, तर एक क्रिकेटर म्हणून एकदा जोरदार टाळ्या.
हाताळलं ना आपण रोहित यांना 300 रुपयाचं पारितोषिक आहे आणि हा पुरस्कार आहे